15 दिवस प्रशासन झोपेत. अखेर तुपे बंधूंनी जेसीबीने रस्ता मोकळा केला. मुंढवा ते मांजरी रस्त्यावर मागील 15 दिवसांपासून पडलेले झाड प्रशासनाने हटवले नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक तक्रारी करूनही पुणे महानगरपालिकेकडून कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला होता. दरम्यान अखेर सामाजिक बांधिलकी जपत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल नाना तुपे, उपसभापती भूषण तुपे आणि सामाजिक कार्यकर्ते दिलीप तुपे यांनी स्वखर्चातून जेसीबीच्या सहाय्याने हे झाड हटवून रस्ता मोकळा केला. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून अडथळ्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाली असून जनतेसाठी काम करण्याची जबाबदारी असताना नागरिकांनाच पुढाकार घ्यावा लागतो, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. आज या ठिकाणी पुणे वरनं येणारा मुंढव्यावरनं जो रस्ता येतो तो रस्ता त्याला पाईपलाईन रस्ता असं म्हणलं जातं. तो रस्ता अन्नोरा पार्क, मांजरी, माळवाडी येथे जातो. त्या रस्त्यामध्ये एक झाड तुटून पडलं होतं. गेले 15 दिवस हे झाड तुटून पडलं होतं. स्थानिक लोकांनी येऊन वारंवार तक्रार करून सुद्धा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तसेच वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी ते झाड काढलं नाही. त्यानंतर आम्ही स्वतःची जेसीबी मशीन घेऊन येऊन मी अमोल नाना तुपे तसेच भूषणदादा तुपे, दिलीप तुपे आम्ही स्वतःच्या खर्चातून मशीन घेऊन येऊन ते झाड आता हटवलेलं आहे आणि लोकांकरता हा रस्ता मोकळा केलेला आहे. आता आम्हाला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे, जसं महानगरपालिका करोडो रुपयाचा जो टॅक्स घेत आहे, पाणीपट्टी घेत आहे, तसंच लोकांना ज्या तक्रारीची दखल त्यांनी घेतली पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे. याच्या पुढे जर या अधिकाऱ्यांनी जर लोकांचे प्रश्न सोडवले नाही तर आम्ही महानगरपालिकेमध्ये येऊन त्यांना 100% याचा जाब विचारणार आहे. जसे तुम्ही टॅक्स वसूल करता तसे कामही करा आणि असे कोण अधिकारी कर्तव्यात कसूर करत असतील त्यांच्यावर आम्ही आयुक्तांना सांगणार आहे, यांच्यावरती कडक कारवाई करा.